नमस्कार शेतकरी बांधवांनो. आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो आणि आज आपल्या इथे एक विषय घेऊन आपण आलेलो आहोत की दुग्ध व्यवसायामधील संतुलित पशु आहाराचे महत्त्व. आजकाल सर्वांच्याच घरी पशुधन हे एक महत्त्वाचं साधन आहे उत्पन्नाचं आणि त्यासाठी ते पशु आहार आणि त्या संतुलन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत महादेव ढाकणे सर. हे एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे या क्षेत्रामधील. जवळजवळ 22 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. महाराष्ट्र असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, इथं बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या ते मधुर फीड्स जे की ओमश्री ग्रुपचं एक डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये काम करतात आणि ते व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सध्या त्यामध्ये सेल्स आणि मार्केटिंगचं काम पाहतात. तर मी त्यांनाच विनंती करतो की या विषयामधील अजून मार्गदर्शनपर्यंत माहिती द्यावी. ढाकणे साहेब. आणि अजून एक होतं की तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुमच्या स्क्रीनवर Q&A म्हणून असेल तर तिथे तुम्ही प्रश्न मांडू शकता ज्या ज्या वेळेला असेल ते आणि आपल्या या चर्चासत्रानंतर आपण ते प्रश्न सर्व एकत्रित घेऊयात. ठीक आहे. ढाकणे साहेब चालू करू शकता. ओके. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज पशुपालनामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे संतुलित आहार, याविषयी आपण या वेबिनार मध्ये चर्चा करणार आहोत. प्रामुख्याने या प्रोग्राम मध्ये आपण 40 ते 45 मिनिटं पशु आहार, संतुलित पशु आहार याबद्दल चर्चा करणार. नंतर आपण एक शेवटचे 10 ते 15 मिनिटं आपले जे काही प्रश्न असतील त्याबद्दल आपण ठिकाणी आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर मी महादेव ढाकणे जसं या ठिकाणी ओळख करून देण्यात आली. मित्र हो, मी पशुखाद्यामध्ये गेल्या 22 वर्षापासून काम करतो आहे आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या भेटी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि विशेष म्हणजे मी पंजाब, हिमाचल, राजस्थान या ठिकाणी सुद्धा पशुपालकाच्या भेटी घेऊन त्या ठिकाणी मला जे काही अनुभव आहे, त्यांच्याकडे जो काही अनुभव आहे, अशा बऱ्याचशा माध्यमातून या ठिकाणी मला ही 22 वर्ष संधी मिळाली. आणि आज आपण प्रामुख्याने जो पशुखाद्य हा जो विषय आहे, खरं तर पशुपालनामध्ये जो पशुखाद्य जे आहे याचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास 60 ते 70% आपला एकूण खर्चापैकी पशुखाद्याचा वाटा असतो. परंतु महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने जरी दूध व्यवसाय वाढला असला तरी सुद्धा संतुलित पशु आहाराबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये एक जागृती होण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी माहिती देण्याची गरज आहे. म्हणून हा प्रोग्राम आपण प्रामुख्याने आयोजित करत आहोत. तर आपण सर्वसाधारणपणे पशुखाद्य जे आपण जनावरांसाठी देतो ते कशासाठी देतो? जनावर जे असतात वेगवेगळे फंक्शन, वेगवेगळे काम करत असतात. जसं उदाहरणार्थ मेंटेनन्स म्हणजे जनावर श्वसन घेतं, जनावर चालतं, जनावर उभा राहतं, जनावर चारा खातं, या सगळ्यांसाठी काही ऍक्टिव्हिटी जे करत असतं त्यासाठी एक प्रकारची मेंटेनन्स साठी एनर्जी लागते. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होण्यासाठी, सुरळीत होण्यासाठी आपण मेंटेनन्स असं म्हणू. म्हणजे मेंटेनन्स साठी पशुखाद्य लागतं. दुसरं ग्रोथ. आपल्याला कल्पना आहे की जसं गाय, म्हशी किंवा अन्य जनावरांमध्ये पशुखाद्य प्रामुख्याने वासरासाठी तर आपण ग्रोथ देतोच, परंतु गाय वासरू शिवाय म्हणजे दूध देण्याशिवाय आपल्याला सतत वाढ किंवा सतत डेव्हलपमेंट ही जनावरांची होण्यासाठी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी तिचा प्रामुख्याने उपयोग होतो. तिसरं प्रोडक्शन. आता दुग्ध व्यवसाय हा जो आपण करतो हा खरं म्हणजे मुख्य प्रोडक्शन मिल्क प्रोडक्शन म्हणजे दूध उत्पादनासाठी करत असतो. दूध उत्पादन करत असताना दुधाची क्वालिटी मेंटेन होणं गरजेचं आहे. जसं नुसतं दूध उत्पादन झालं, मिल्क प्रोडक्शन झालं, त्याच्यामध्ये दुधामध्ये फॅट किती आहे, SNF किती आहे, डिग्री किती लागते, प्रोटीन किती आहे, वेगवेगळ्या क्वालिटीचं दूध आज आपल्याला मार्केटमध्ये मिळतं. आणि मग फीडचा उपयोग म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की जे फीड मध्ये आहे ते दुधामध्ये उतरणार आहे. म्हणून
प्रोडक्शन आस्पेक्ट्स मध्ये म्हणजे दूध उत्पादनाबरोबर क्वालिटी आणि एकूणच प्रोडक्शन मध्ये त्याचा उपयोग. फीडचा चौथा महत्वाचा उपयोग आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे जो उत्पादन जे असतं म्हणजे गाय, थोडक्यात महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. रिप्रोडक्शन म्हणजे गाय वेळेवर माझावर येऊन त्या ठिकाणी पुन्हा प्रेग्नंट राहणे, वेळेवर प्रेग्नंट राहणे आणि त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं वेळेवर माझावर न राहिल्यामुळं, तर त्या ठिकाणी रिप्रोडक्शन साठी सुद्धा फीडचा उपयोग आहे. कारण आज आपण पाहतो, याचं साधं उदाहरण द्यायचं की सरकी आणि भुसा ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिलं जातं, जिथं कंपाऊंड फीड संतुलित आहार दिला जात नाही, तिथं गाया वेळेवर माझावर येत नाही, परिणामी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं, आपल्याला कल्पना आहे. आता बॅलन्स फीड, संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? आता संतुलित करण्यासाठी आपल्याला जे एक्सेस आहे म्हणजे जे जास्त आहे ते अवॉइड केलं पाहिजे. उदाहरणार्थ मार्केटमध्ये अनेक लोक असं सांगतात की आमच्या या खाद्यामध्ये किंवा शेतकरी सांगतात त्याच्यामध्ये 10% ऑइल आहे, 12% ऑइल आहे, 30% प्रोटीन आहे, 40% प्रोटीन आहे. तर शेतकरी बंधूंना मला एकच सांगायचं की ऍक्च्युली हे एक्सेस प्रोटीन जे आहे, इतकं प्रोटीन गरजेचं आहे का? तर ते बॅलन्स करण्यासाठी निश्चित एक रेशो त्याचा आहे. म्हणून एक्सेस प्रोटीन ऑइल सुद्धा जनावरांसाठी घातक असतं हे या ठिकाणी सांगायचं. अवॉइड डिफिशियन्सीज म्हणजे कमतरता. सर्वसाधारणपणे पशुखाद्य संतुलित होण्यासाठी आपल्याला सर्व अन्नद्रव्य लागतात आणि एक छोटं उदाहरण, मला लहानचं उदाहरण या ठिकाणी द्यायचं की काही मूलद्रव्य जर शरीरामध्ये गेली नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डर त्या ठिकाणी जनावराला होत असतात. म्हणून सगळ्या प्रकारचे मिनरल्स योग्य प्रमाणामध्ये त्याला आपण बॅलन्स. अवॉइड वेस्टेज. वेस्टेज मध्ये सर्वसाधारणपणे आपण पाहतो फीड किंवा जे काही पशुखाद्य आहे किंवा जो चारा आहे, चाऱ्यामध्ये आपल्याला एक ठराविक आकारमानामध्ये कुट्टी करावी लागते कारण त्या चाऱ्याचं वेस्टेज होऊ नये म्हणून. तसंच खाद्यामध्ये सुद्धा एक पाचक घटक एक नावाची गोष्ट आहे. म्हणजे त्या जनावराने किती खाद्य खाल्लं त्याच्यापेक्षा त्याचं पाचन किती टक्के आहे, म्हणजे ते वेस्टेज होऊ नये म्हणून सुद्धा फीड हे बॅलन्स करणं गरजेचं आहे. एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय फीडची? उदाहरणार्थ प्रत्येक जनावरासाठी कार्य वेगळं असतं. जसं वासराचं कार्य काय, वासर सुरुवातीला काय गरज आहे त्याला, वासराला मसल, त्याची वाढ, त्याचं वजन होणं गरजेचं. पण तेच फीड आपण जर गाईला दिलं तर तिचं नुसतं वजन वाढून उपयोग. गाईमध्ये आपल्याला दूध प्रोडक्शन, जसं पहिल्या स्लाइड मध्ये आपण बघितलं, रिप्रोडक्शन होणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मला सांगायचंय. म्हणजे बॅलन्सिंग करण्यासाठी काय एक्झॅक्टली त्या जनावरांसाठी उपयोगी. जसं म्हशीचं पशुखाद्य आहे, म्हशीसाठी वेगळ्या प्रकारचं आपल्याला जास्त फॅटचं त्या ठिकाणी पशुखाद्य लागतं. त्या ठिकाणी दुसरं की सगळे न्यूट्रिएंट बेस्ड यूज आहेत का, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला हे जे न्यूट्रिएंट्स आपण त्याच्यामध्ये पशुखाद्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी जे टाकणार आहोत ते आपल्याला वेगवेगळ्या सोर्स मधून, वेगवेगळ्या सोर्सच्या माध्यमातून आपल्याला ते तज्ञांकडून त्याचा योग्य प्रमाणामध्ये वापर खाद्यामध्ये टाकला आहे का आणि कॉस्ट इफेक्टिव्ह मध्ये सर्वसाधारणपणे मला हे सांगायचं की जरी खाद्य तुमचं त्याच्यामध्ये फॅट आहे, प्रोटीन आहे, परंतु 1 लिटर दूध तयार करण्यासाठी किती खाद्य आपल्याला पाहिजे आणि त्याची किंमत किती. उदाहरणार्थ सध्या दुधाची दर आपल्याला कल्पना आहे की कमी आहे, त्या प्रमाणामध्ये खाद्य आपण वापरू शकत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे, जे खाद्य आपल्याला कमीत कमी प्रमाणात लागतं म्हणजे त्याचा डोस कमी आहे आणि त्याची प्रति लिटर दूध तयार करण्यासाठी जी खर्च आहे तो कमी येणं गरजेचं आहे. आणि खरं म्हणजे ही काळाची गरज आहे. उदाहरणार्थ आता मधुरच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण मधुर बॉस हे जे खाद्य आहे याचं फक्त 1 लिटर साठी 250 ते 300 ग्रॅम आपण खाद्य वापरलं तरी हरकत नाही. पण तेच मार्केटमध्ये जी दुसरी खाद्य आहेत ते आपल्याला 500 ग्रॅम, 600 ग्रॅम, 700 ग्रॅम वापरायला लागतात. कॉस्ट इफेक्टिव्हचा मुद्दा सुद्धा आपल्याला महत्वाचा वाटतो या ठिकाणी. दुसरं की आपण सर्वसाधारणपणे हे बॅलन्स करण्यासाठी काय करतो. प्रत्येक खाद्याचे काही स्टँडर्ड असतात. आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंटने तसे BIच्या स्टँडर्ड नुसार काही स्टँडर्ड तयार केलेले आहेत. स्टँडर्ड नुसार
म्हणून आपल्याला खाद्य तयार करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने शेतकरी घरच्या घरी खाद्य करायचे ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस त्याचं स्टँडर्ड नसतं आणि परिणामी जास्त प्रोटीन, जास्त ऑइल आणि जास्त खर्चही शेतकऱ्यांचा होऊ शकतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपला जर जास्त खर्च झाला तर तो नुकसानीचा व्यवसाय होऊ शकतो. दुसरं की सिलेक्शन ऑफ रॉ इन्ग्रेडियंट्स महत्वाचं. हे जे मधुर पशु आहारमध्ये किंवा एकंदरीत कंपाऊंड फीड मध्ये आपण पाहिलं, ज्या काही कंपन्या पशुखाद्य तयार करतात, महत्वाचं बॅलन्स फीड किंवा संतुलित आहार घेण्याचा फायदाच आहे की यामध्ये जे रॉ मटेरियल, जो कच्चा माल, मग सरकी असेल, डिवार्बिओ असेल, जे काही 15-20 मटेरियल आम्ही त्याच्यामध्ये वापरतो, त्याचं सिलेक्शन करताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत ते तपासले जातात. त्यासाठी प्रयोगशाळा असते आणि म्हणून हे बॅलन्स पशुखाद्य या ठिकाणी तयार होतं. सायंटिफिक फॉर्म्युलेशन याच्यामध्ये असं आहे की सायंटिफिक फॉर्म्युलेशन मध्ये तज्ञाकडून योग्य प्रमाणामध्ये फॅट आणि SNF त्याच्यामध्ये येण्यासाठी, दुधामध्ये येण्यासाठी आपल्याला पशुखाद्य सुद्धा त्या प्रमाणामध्ये, त्या रेशोमध्ये तयार करणं गरजेचं आहे आणि तरच ते बॅलन्स होऊ शकतं. तसंच क्वालिटी कंट्रोल मेजर्स मध्ये जसं मधुर पशु आहारामध्ये आम्ही ISO लॅबोरेटरी डेव्हलप केलेली आहे की जेणेकरून खाद्य तयार झाल्यानंतर जी क्वालिटी अपेक्षित आहे, उदाहरणार्थ मधुर बॉस हे जे खाद्य आहे, मधुर बॉस मध्ये 25% प्रोटीन आपण जर शेतकऱ्याला सांगतो आहे किंवा त्या ठिकाणी स्टँडर्ड आपण त्याचं तयार केलं आहे, तर ते तयार झाल्यानंतर आहे का, त्याला आपण क्वालिटी कंट्रोल असं म्हणतो. आणि असं असेल तरच आपण तो मार्केटमध्ये डिस्पॅच प्रोडक्ट करतो. प्लॅटिनम असेल दुसरं खाद्य, आता त्याचं प्रोटीन पर्सेंटेज 22% आहे आणि मग त्याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज 5% आहे, तर त्या पद्धतीने आपण क्वालिटी कंट्रोल मेजर करण्याचा प्रयत्न फॅक्टरीमध्ये करतो आणि बॅलन्स फीड त्याच्यामध्ये आपल्याला तयार होतो. सर्वसाधारणपणे पशुखाद्यामध्ये काय घटक असतात आणि त्यांचे रोल काय आहेत याचा जर विचार केला तर प्रामुख्याने सर्वात स्वस्त आणि नेहमीच जे न्यूट्रिएंट्स आहे, मूलद्रव्य आहे, ते म्हणजे पाणी घटक. पाणी, आता पाण्याचं महत्व शेतकऱ्यांना नवीन नाही आणि आम्ही नेहमी सांगतो आणि सर्वच तज्ञ सांगतात. खास करून फलटण मध्ये आमचे मित्र डॉक्टर शांताराम गायकवाड यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं पाण्यावर. म्हणजे 24 तास पाण्याची व्यवस्था शेतकऱ्याला मार्गदर्शन रूपी त्यांनी सांगून त्या भागामध्ये मी असं म्हणेल की क्रांती केलेली आहे. जर 24 तास पाणी उपलब्ध असेल जनावराला तर त्याचे काय काय परिणाम होते त्या ठिकाणी आपण फलटण मध्ये पाहतो. थोडक्यात मला असं सांगायचं की दूध ज्यावेळेस गायीच्या शरीरामध्ये तयार होत असतं त्यावेळेस आपण एक लक्षात ठेवायचं की दुधामध्ये, गायीच्या दुधामध्ये 87% पाणी आणि म्हशीच्या दुधामध्ये जवळपास 85% पाणी असतं. मग मला सांगा की 1 लिटर दूध तयार करण्यासाठी इतकं जर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागत असेल तर 24 तास पाण्याची गरज आपल्याला आहे आणि ती शेतकऱ्यांनी व्यवस्था केली तर गायी पूर्ण क्षमतेने दूध तयार करू शकतात. परिणामी शेतकऱ्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. आज बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांना ज्यावेळेस मी व्हिजिट करतो किंवा त्या ठिकाणी चर्चा करतो, त्यांनी ह्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि म्हणून पाणी हा महत्वाचं, स्वच्छ पाणी जे आपण पिऊ शकतो असं पाणी. आता बरेच शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न असतो पाणी कसं असावं, तर निश्चित त्याच्यावर आपल्याला हे सांगता येईल की आपण जे पाणी पिऊ शकतो ते पाणी आपण जनावराला दिलं पाहिजे. प्रोटीन एक असा घटक आहे खाद्यामध्ये की प्रोटीन मध्ये दूध वाढण्याचं मुख्य काम आहे आणि मसल बिल्डिंग, त्याच्यामुळे हा एक घटक अतिशय महत्वाचा आहे. फॅट ॲनल, अर्थात फॅट ॲनल आपल्याला सर्वांना माहिती आहे. कार्बोहायड्रेट्स ज्याच्यामध्ये एनर्जी गायींना मिळते, जनावरांना मिळते. फायबर, आपल्याला कल्पना आहे फायबर पर्सेंटेज सर्वसाधारणपणे 10% दरम्यान फीड मध्ये असावं हे आपण जाणून आहोत. विटॅमिन्स, जनावर किंवा कोणती गाय म्हैस असेल तर विटॅमिनचा रोल आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. विटॅमिन आजकाल दुधामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टेस्ट बऱ्याचशा डेअऱ्या, नामांकित डेअऱ्या करायला लागलेल्या आहेत. म्हणून योग्य विटॅमिनचा, विटॅमिन बी असेल, विटॅमिन सी असेल, विटॅमिन ए असेल, असे वेगवेगळे विटॅमिन्स
आपण फीडमध्ये वापरत असतो आणि त्याचे वेगवेगळे रोल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मिनरल्स, मग त्याच्यामध्ये मेजर मिनरल कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे आणि कॅल्शियम आणि फॉस्फरस शेतकऱ्यांना पण आहे. आता मला हे न्यूट्रिएंटची माहिती आपल्याला देण्याची, घटकांची माहिती देण्याचं कारण हे सर्व घटक आपल्या खाद्यामध्ये असतात, म्हणून तर ते खाद्य आपण त्याला बॅलन्स खाद्य असं म्हणतो. आणि बरेचसे शेतकरी म्हणतात मग आम्ही वेगळं काही वरून मिनरल मिक्सचर द्यावं का? तर मला हे या ठिकाणी सांगायचंय की जे मधुर बॉस हे जे खाद्य आहे, मधुर प्लॅटिनम हे जे खाद्य आहे, या खाद्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं वरून मिनरल्स, व्हिटॅमिन्स, ऑइल द्यायची गरज नाही. आणि पाण्याचा प्रश्न आहे, वरून खाद्यामध्ये आपण पाणी मिक्स करून न देता कोरडं खाद्य देण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून जनावरांच्या पाचन शक्तीमध्ये चांगली वाढ होईल. आपल्याला या ठिकाणी हा पण एक मला मुद्दा सांगायचा की पाण्यावरून जे शेतकरी खाद्य भिजवून देतात त्यांच्या निश्चितपणे खाद्याची पचन शक्तीवर परिणाम होतो. म्हणून भिजवून न देता कोरडं सवय जनावराला लावणं गरजेचं आहे, कारण जनावरांच्या जे तोंडामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये लाळ तयार होते, त्याचं प्रमाण आणि खाद्यामध्ये न दिल्यामुळे वाढतं आणि निश्चितपणे पचन शक्तीवर त्याचा चांगला परिणाम होतो असं दिसून आलेलं आहे. या ठिकाणी सर्वसाधारणपणे जे रॉ मटेरियल आपण संतुलित पशु आहारासाठी तयार करण्यासाठी वापरतो, तर बरेच शेतकरी विचारतात नेमकं आपण काय तपासतो. त्याच्यामध्ये मॉइश्चर अर्थात पाणी किती टक्के आहे, प्रोटीन किती टक्के आहे, ऑइल किती टक्के आहे, सॅन्ड सिलिका म्हणजे खडे धूळ वगैरे आहे का, क्रूड फायबर किती आहे. अशा प्रकारच्या घटकाची तपासणी करून त्या प्रमाणामध्ये खाद्य आपण वापरत असतो. हे खाद्य चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या खाद्याची सर्व कल्पना आहे, पण हे योग्य प्रमाणात ज्यावेळेस तुम्ही वापरणार, योग्य प्रमाणात त्याचं फॉर्म्युलेशन करणार, त्याला आपण संतुलित खाद्य असं म्हणतो. सर्वसाधारणपणे खाद्य जे आहे त्याच्या संज्ञा आहेत, म्हणजे जे घटक आहेत ते मूलद्रव्य आहेत, त्याच्या काही व्हॅल्यू आपण मोजतो. जसं पहिल्यांदा मी सांगितलं की खाद्यामध्ये प्रोटीन आहे, खाद्यामध्ये ऑइल आहे, खाद्यामध्ये सर्व घटक आहेत. जसं मी उदाहरण तुम्हाला देईल की पंजाबमध्ये मी गेल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्या, अगदी मोठे शेतकरी, प्रगतशील शेतकरी ऑइल त्याच्यामध्ये टाकतात, वेगळा कच्चा माल टाकतात, परंतु लॅबोरेटरीमध्ये तपासल्यानंतर असं लक्षात येतं, खास करून पंजाबचं मी उदाहरण देईल, आणि काही जे समृद्ध भागातले शेतकरी आहेत ते म्हणजे अधिक खाद्य ताकदवान, एनर्जीवान करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी मिक्स करत असतात. TDN हा जो प्रकार आहे, म्हणजे टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट्स, म्हणजे थोडक्यात या खाद्यामध्ये पाचक घटक किती आहेत हे अतिशय महत्वाचं आहे. नाही तर खाद्य तुम्ही देताय परंतु ते पचनाचंच प्रमाण जर कमी असेल, निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी ते खाद्य महाग पडतं. डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन, त्याच्यामध्ये प्रोटीन मध्ये किती पाचक आहे. नंतर रुमेन डिग्रेडेबल प्रोटीन, म्हणजे सर्वसाधारणपणे गाईच्या पोटामध्ये रुमेन हा एक, आपण गाईचं पोट वेगळं कसं आहे तर रुमेन हा एक ऍडिशनल पार्ट त्याच्यामध्ये आहे, भाग आहे, आणि त्याच्यामध्ये डिग्रेडेशन कसं प्रोटीनचं होतं त्याचं सुद्धा एक इंडेक्स त्या ठिकाणी मला सांगायचं. अनडिग्रेडेबल प्रोटीन म्हणजे जे काही म्हणजे ते त्या ठिकाणी गाईच्या पोटामध्ये गेल्यानंतर डिग्रेडेशन होत नाही, म्हणजे थोडक्यात पचन होत नाही, किंवा ते त्या ठिकाणी प्रोटीन गेल्यानंतर त्याचं विघटन होत नाही. अशा प्रकारचं सुद्धा त्या खाद्याची क्वालिटी आपल्याला टेस्ट करता येते. त्याच्यानंतर मेटाबोलायझेबल एनर्जी, म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये शक्ती, एनर्जी किती, ऊर्जा किती आहे, तर ती या ठिकाणी खाद्यामध्ये गरजेचे आहे. म्हणून हे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू बॅलन्स फीडच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, आणि म्हणून सर्वच घटक जर आपण त्या खाद्यामध्ये असतील निश्चितपणे आपल्याला हे व्हॅल्यू चांगल्या मिळू शकतात. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा हा एक महत्वाचा प्रश्न असतो की मग खाद्य बनवता म्हणजे नेमकं तुम्ही काय करता. तर खाद्य बनवणं हे एक शास्त्र आहे आणि ती एक कला सुद्धा आहे. नुसतं सायन्स किंवा नुसतं शास्त्र असून चालत नाही. अगदी खाद्य बनवताना
त्याप्रमाणे लॉट कसे टाकले, त्याप्रमाणे टेस्टिंग कसं केलं, किती ठिकाणी टेस्टिंग केलं, त्याला सुद्धा सायन्स आहे. म्हणून ही एक एक्सपर्टाईज आहे. टेक्निकल एक्सपर्टाईज यामध्ये महत्वाची असते. याच्यामध्ये डॉक्टर्स, जे वेटरनरी डॉक्टर्स असतात, ज्यांना जनावरांच्या शरीर रचनेबद्दल चांगला अभ्यास आहे, अशा प्रकारे हे टेक्निकल एक्सपर्टाईज आपल्याला सायंटिफिक फॉर्म्युलेशन उपयोग पडतात. त्यामध्ये त्यांचं नॉलेज आहे. म्हणजे उदाहरणार्थ 15 लिटरच्या गाईसाठी खाद्य वेगळं, 20 लिटरच्या गाईसाठी खाद्य वेगळं, त्याचं प्रोटीन वेगळं, त्याचं ऑइल वेगळं, त्याचं टीडीएन वेगळं. हे या ठिकाणी आपल्याला खाद्य बनवताना हे लक्षात ठेवलं पाहिजे. शेतकरी जे खाद्य बनवण्याचा प्रयत्न करतात ते एकसारखं बनल्यामुळं बऱ्याच वेळा ज्या जनावराला जेवढं प्रोटीन नको आहे तेवढं मोठ्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणात जाण्याची शक्यता असते. म्हणून सायंटिफिक फॉर्म्युलेशनचं बॅलन्स फीड मध्ये महत्व आहे. दुसरं असं की कॉस्ट आहे. उदाहरणार्थ आपण उदाहरण जर घेतलं तर खास करून भारतामध्ये किंवा अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही शेतकरी जे आहेत ते वेगळ्या प्रकारचं खाद्य गाईसाठी, म्हशीसाठी वापरत असतात. मग उदाहरणार्थ जो दारूच्या कारखान्यातून तयार झालेला जो कच्चा माल आहे किंवा वेस्टेज आहे ते सुद्धा वापरत असतात. मग ते कॉस्ट तुमची कशी जास्त बसते त्याला, कारण त्याच्यामध्ये 90% पाणीच असतं. मग आपण 90% पाण्यासाठी पैसे देतो, त्याची वाहतूक करतो आणि त्या ठिकाणी इनडायरेक्टली फसले जातो. म्हणून सायंटिफिक फॉर्म्युलेशन मध्ये प्रत्येक रॉ मटेरियलचं एक वेगळ्या प्रकारचं जे कार्य आहे किंवा वेगळ्या प्रकारचं जे काही प्रमाण आहे ते या सायंटिफिक फॉर्म्युलेशन मध्ये आपल्याला ठिकाणी मिळतं. आता मधुर मध्ये सर्वसाधारणपणे खाद्य बनवताना, बॅलन्स फीड बनवताना किंवा एकंदरीत चांगल्या कंपन्यांमध्ये जी कंपाऊंड फीड बनवले जातात, संतुलित आहार बनवले जातात, त्याच्यामध्ये क्वालिटी ऍश्युरन्स मध्ये, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट मध्ये आपण काय करत असतो. जनरली हा तर कंटिन्युअस याच्यामध्ये ही प्रोसेस आहे, ऑनगोईंग प्रोसेस आहे. खाद्य बनतं, त्याच्या वेगळ्या ठिकाणी ट्रायल्स घेतल्या जातात, फील्ड ट्रायल्स घेतल्या जातात. आता महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी किंवा हवामान किंवा जनावर ही थोडीशी वेगळी आहेत. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अजून थोडी परिस्थिती वेगळी आहे. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणचा अभ्यास करून आपल्याला वेगळ्या प्रकारे हे खाद्य बनवता येतं. त्याच्या कंपॅरेटिव्ह ट्रायल्स घेतल्या जातात आणि नंतर खाद्य आम्ही मार्केटमध्ये लॉन्च करत असतो. ते सेलेबल असते किंवा त्याला विक्रीसाठी आपण उपलब्ध करतो. असं खाद्य आपण लॅबमध्ये बनवलं, जरी त्याचे सर्व गोष्टी कागदावर व्यवस्थित असतील, सगळ्याच ठिकाणी ते खाद्य चालेल असं, व्यवस्थित रिझल्ट देईल असं नाही. आणि म्हणून वेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळं खाद्य त्या ठिकाणी रिकमेंड करावं लागतं किंवा बनावं लागतं. आता बॅलन्स फीड बनवत असताना नेमकं मधुर फीड मध्ये आपण काय करतो, म्हणजे आपण जे प्रोडक्ट देतो व्हॅल्यू ऍडिशनचं प्रोडक्ट आहे. म्हणजे निश्चितपणे त्याची कॉस्ट, लिटर कॉस्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की 1 लिटर दूध तयार करण्यासाठी जी कॉस्ट लागते ही मिनिमम कमीत कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. गाईच्या पोटेन्शियल नुसार, म्हणजे गाईचं जे पोटेन्शियल आहे, गाईचं पोटेन्शियल समजा 15 लिटर आहे, सध्या ती 13 लिटर दूध देते, तर निश्चितपणे ती 15 लिटर मध्ये, म्हणजे गाईचं पोटेन्शियल, ब्रीडिंग पोटेन्शियल किती आहे. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा नेहमी प्रश्न असतो की साहेब तुमचं खाद्य दिल्यानंतर दूध किती वाढेल. तर माझा असा प्रश्न आहे की त्या गाईचं पोटेन्शियल म्हणजे वाव किती आहे. गाय जर पोटेन्शियल 20 लिटर असेल तर निश्चित ते हळूहळू 20 लिटर पर्यंत जाऊ शकते. निश्चितपणे जसं मोठ्या जनावरांचं खाद्य आहे तसं वासराचं जे खाद्य आहे त्याच्यामध्ये महत्वाचं कार्य ग्रोथ. आता बऱ्याचशा आम्ही ट्रायल्स किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना आमच्या प्रोडक्टचा अनुभव असल्यामुळं दूध उत्पादन तर वाढतंच, परंतु वासरामध्ये वासराचं वेगळं खाद्य पुढे आपण पाहणार आहोत. निश्चितपणे हेल्थ, निश्चितपणे गाईच्या मधुर बॅलन्स फीडमुळे निश्चितपणे ब्रीडिंग सायकल जे आहे निश्चित चांगलं राहतं. जसं रिप्रोडक्शन मी मगाशी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. सर्वसाधारणपणे खाद्य फॅक्टरीमध्ये तयार करत असताना शेतकऱ्याच्या मनामध्ये काही प्रश्न असतात की खाद्य नेमकं कसं तयार होतं. त्या ठिकाणी आपण एक चार्ट तयार करण्याचा म्हणजे मी प्रयत्न केलेला आहे. तसं आमच्या फॅक्टरीमध्ये शेतकऱ्यांना मी नेहमी बोलवत असतो की खाद्य कसं तयार होतं ते पहा.
याचं कारण असं की रॉ मटेरियल मध्ये समजा मका 12 रुपयाला पण आहे, 13 रुपयाला पण आहे, 14 रुपयाला. आम्ही कोणती मका वापरतो, सरकी आम्ही किती वापरतो, एक्स्ट्रॅक्शन कोणते वापरतो हे पाहण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना बोलत असतो. आणि ही एक प्रोसेस, फीड बनवण्याची प्रोसेस या ठिकाणी मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करतोय. पहिल्यांदा रॉ मटेरियल आपण ज्या ठिकाणी फीडर आहे किंवा ज्याला डम्पिंग असं म्हणतात त्या ठिकाणी आपण टाकलं जातं. अर्थात हे आधी जसं मी सांगितलं की रॉ मटेरियल वेगवेगळ्या पॅरामीटर मध्ये चेक करून त्यानंतर ते सायलोज मध्ये जातं. सायलोज म्हणजे कसं असतं, समजा मक्याचा सायलोज वेगळा, DRBचा सायलोज वेगळा, वेगळ्या रॉ मटेरियलचे वेगवेगळे सायलोज असतात. आणि हे सायलोज त्या प्रमाणामध्ये ऑटोमॅटिक पद्धतीने मिक्सिंग केले जातात. त्या ठिकाणी पुढे पीसीयू दिलेला आहे. पीसीयू म्हणजे आणि थोडक्यात नंतर ते ग्राइंड केले जातात, नंतर मिक्सिंग केले जातात. आणि मिक्सिंग केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खाद्याला खाद्य दळल्यानंतर थोडक्यात आपल्याला वाफ त्या ठिकाणी स्टीम, नंतर त्याचं स्टीम दिल्यानंतर कंडिशनिंग होतं, नंतर खाद्य थंड होतं आणि अशा प्रकारे ते पॅलेटेड फॉर्म मध्ये आपल्याला एक थोडक्यात मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला. हे काय का सांगतो मी की बरेचसे शेतकरी घरीच खाद्य तयार करत असल्यामुळं या सगळ्या प्रोसेस मध्ये खाद्य जात नाही, परिणामी ते संतुलित खाद्य तयार होत नाही किंवा ते पचनीय होत नाही. म्हणून खाद्य तयार करताना ह्या सर्व प्रोसेस मध्ये खाद्य गेल्यानंतर ते अधिक पचनीय आणि इझिली म्हणजे सहजपणे पचलं जातं. अशा प्रकारचा अनुभव शेतकऱ्यांना किंवा दूध उत्पादनामध्ये होत असतो. सर्वसाधारणपणे गव्हर्नमेंट जे आहे BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, सर्वसाधारणपणे टाईप 1 आणि 2 खाद्य म्हणजे काय हे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. तर टाईप 1 मध्ये मॉइश्चर 11% आहे, प्रोटीन 22% आहे, फॅट 3% असं आणि क्रूड फायबर 7%. टाईप 2 मध्ये या ठिकाणी मॉइश्चर थोडंच आहे, प्रोटीन थोडस कमी आहे, फॅट मिनिमम एवढं पाहिजे 2.2%, फायबर थोडस जास्त. हे सांगण्याचा प्रयत्न की हे तिन्ही जे बॅग दिसतात तुम्हाला, या तिन्ही बॅगा तीन प्रकारे आहे. म्हणजे जसं बॉस, जसं मी तुम्हाला सांगितलं 25% प्रोटीन आहे, प्लॅटिनम 22% प्रोटीन आहे, गोल्ड या ठिकाणी 20 ते 21% प्रोटीन आहे. आणि याची ऑइलची रेंज सुद्धा वेगळी आहे. म्हणून प्रत्येक पिशवी, प्रत्येक बॅग हे सारखं नसतं, हे मला या ठिकाणी सांगायचं. इंडियन गव्हर्नमेंटने याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आता इम्प्लिमेंटेशन चालू केलेलं आहे. काही ठिकाणी आता ते चालू, ऑल इंडिया लेवलवर हे चालू होत आहे. आनंदाची गोष्ट आहे की शेतकऱ्याला निश्चित प्रोटीन, निश्चित ऑइल पर्सेंटेज मध्ये क्वालिटी पॅरामीटर नुसार खाद्य मिळेल अशी आशा आहे. आणि म्हणून हे 3 प्रकारचे खाद्य आम्ही तयार करू. ते वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत, वेगवेगळ्या गाईला ते देणं अपेक्षित आहे. तसं पशुखाद्य देत असताना सगळ्या जणांना सगळं खाद्य चालत नाही, हे मी पहिल्या स्लाइड पासून आपल्याला सांगतो. जसं की दूध देणाऱ्या जनावरांसाठी खाद्य हे वेगळं असतं. उदाहरणार्थ बॉस, प्लॅटिनम, गोल्ड. फीड ऍज पर मिल्क क्वांटिटी म्हणजे डोस, प्रत्येकाचा डोस वेगळा आहे. जसं बॉसचा डोस वेगळा आहे, प्लॅटिनमचा वेगळा आहे आणि गोल्डचा वेगळा आहे. हा फीड, वासराचं खाद्य, हा एक अतिशय चांगला घरच्या घरी जर गायी शेतकऱ्याला तयार करायच्या आहेत, निश्चितपणे वासराचं खाद्य देणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचं मी असं म्हणेल की ज्यावेळेस मी पंजाब, हिमाचल, राजस्थान या ठिकाणी फिरलो, मला असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं, परंतु जनावरांचं जे तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे वासराच्या गायी तयार करण्याचं जे प्रमाण आहे, क्वालिटी गाय तयार करण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. याचं कारण वासराचं खाद्य अवेअरनेस आपल्या शेतकऱ्याला कमी आहे. याचं कारण असं की आपल्याला जर गाय घ्यायचं असेल तर आपण निश्चितपणे ते पंजाब, हरियाणा, सध्या तुम्ही फेसबुकवर पाहताय, आम्ही गाया देतो आणि आपले शेतकरी तिकडून गाया आणण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. माझं असं म्हणणं आहे की भविष्य काळामध्ये जसं
IDFA ने प्रोजेक्ट चालू केला हिरकणी, अतिशय चांगला प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये काप फीड ही महत्वाची भूमिका भविष्यकाळामध्ये बजावेल असं मला निश्चित असं वाटतं. कारण वासराचं खाद्य जर वासराला दिलं तर निश्चितपणे वासराचं वजन वाढतं, वासराची डेव्हलपमेंट होते. मोठ्या जनावरांचं खाद्य लहान जनावराला वासरांना ते चालत नाही, हेच या ठिकाणी मला सांगायचंय. कारण याच्यामध्ये वेगळे घटक असतात आणि वेगळ्या घटकाची वासराला गरज असते. ट्रान्झिशन फीड ही एक अतिशय चांगली कन्सेप्ट गेल्या 4-5 वर्षांमध्ये वेगळ्या कंपन्यांनी आणि प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातले यश डॉक्टर दिनेश भोसले असतील, डॉक्टर मदने असतील, डॉक्टर संत असतील, या डॉक्टर CN पाटील, अशा अनेक जे आपल्याकडं तज्ञ मंडळी आहेत, यांनी ट्रान्झिशन फीडवर भर दिल्यामुळं गेल्या 4-5 वर्षांमध्ये मला महाराष्ट्रामध्ये आनंदाने सांगायचं वाटतं की ट्रान्झिशन फीडवर लोक भर देत आहेत. ट्रान्झिशन फीड म्हणजे काय? गाय ज्यावेळेस प्रेग्नंट असते आणि ज्यावेळेस विण्याच्या अगोदर 50 दिवस आणि नंतरचे 50 दिवस, 100 दिवसामध्ये जे खाद्य द्यायला पाहिजे ते वेगळं खाद्य वेगळ्या घटकाची गरज असल्यामुळं आता आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल बोलता येईल. बरेचसे लेक्चर त्याच्यावर IDFA ने घेतलेले आहेत, निश्चित तुम्ही फेसबुकला पाहू शकता. तो ट्रान्झिशन फीड देणं या 100 दिवसामध्ये अतिशय गरजेचं. बफॅलो फीड हाही कन्सेप्ट वाढतोय, चांगली गोष्ट आहे. कारण गाईचंच खाद्य आपण म्हशीला देत असतो किंवा म्हशीचं खाद्य असं वेगळं खाद्य अजून तितका अवेअरनेस महाराष्ट्रामध्ये नाही, म्हणून बफॅलो फीड एक उदयास येत आहे. हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मी पाहतो की म्हशीचं खाद्य हे वेगळ्या प्रकारे म्हशीला दिलं जातं. गाईचं खाद्य दिलं जात नाही बऱ्याच भागामध्ये, पण आता हे सुद्धा आपण लक्षात जेव्हा म्हशी आपण पाळतो तर निश्चितपणे म्हशीचं दुधाची क्वालिटी वेगळी आहे, त्याचे रिक्वायरमेंट्स वेगळे आहे. हॉर्स फीड छोटा सेगमेंट आहे, म्हणजे घोड्याचं खाद्य. गोट अँड शीप फीड काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेळी पालन होतं, हे खाद्य आम्ही बनवतो. शेळी पालनाचे शेळीमध्ये प्रामुख्याने बोकडाची वाढ होण्यासाठी वेगळं खाद्य लागतं, त्याला आपण गोड बॉयलर असं बरेच म्हणतात बरेच लोक, तेही खाद्य. ऍक्वा फीड आहे, माशांचं खाद्य सुद्धा. ही मला एकच सांगायचं की फीड बाय नीड, गरज काय आहे. आपण एकच खाद्य सगळ्या जणांना देऊ शकत नाही, दिलं तर त्याचा निश्चित परिणाम आपल्याला मिळणार नाही, असं या ठिकाणी मला सांगायचंय. सर्वसाधारणपणे खाद्य दिल्यानंतर गाय कशी दिसते, कशी दिसायला पाहिजे या संदर्भात हा या ठिकाणी PPT आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस गाय विते, सुरुवातीचे जे 2 चित्र आहेत त्याच्यामध्ये पहा, अशी गाय दिसते सर्वसाधारणपणे. आणि गाय ज्यावेळेस ड्राईंग ऑफ होते, म्हणजे गाय भाकड किंवा काय म्हणतात त्याला, गाय ज्यावेळेस भरली जाते त्याच्यानंतरचे बदल, हे बॉडी स्कोर अतिशय ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. कारण एकाच गायीचा बॉडी स्कोर वर्षभरामध्ये बदलू शकतो किंवा बदलायला पाहिजे. आता पहा, स्कोर 5 मध्ये आपल्याला असं दिसतंय की जास्त फॅट आहे, जास्त ताजी तवानी गाय दिसते. बरेचसे शेतकरी, मी हे मुद्दाम सांगायचा प्रयत्न करतो की बरेचसे शेतकरी म्हणतात गाय अशी ताजी दिसली पाहिजे, पण नेहमीच जर ती ताजी दिसली तर ती वेळेवर माझ्यावर राहणार नाही. जास्त जर फॅट असल्यामुळे तर निश्चितपणे ती मांस दाखवण्यासाठी तिला जड जाईल किंवा ती मांस दाखवत नाही आणि ती गाय उलटते पण बऱ्याच वेळा. आणि अतिशय जर कमी बॉडी स्कोर असेल त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला असं दिसेल की ती गाय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे दूध देऊ शकेल. म्हणून हा बॉडी स्कोर जो आहे तो आपल्याला मेंटेन होणं अतिशय गरजेचं आहे, बॅलन्स होणं अतिशय गरजेचं आहे. ह्याच्यावरही सेपरेट आपलं लेक्चर होऊ शकतं, परंतु जी काही वेळ मला वाटतं 30-35 मिनिटं झालेले आहेत, तर 5 मिनिटं मी लवकर आटोपलं. जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता असं मला वाटतं. एक 5 मिनिटं लवकर लेक्चर झालेलं आहे. आपले काही प्रश्न आहेत का? चॅट मध्ये एक प्रश्न आलेला आहे.
अनुपम यांनी विचारलंय, मका भरडा फायदेशीर असतो का? त्यातून पुरेसे न्यूट्रिएंट्स मिळतात का जनावराला? एक मिनिट. मका भरडा फायदेशीर असतो. परत हो, वाचलं. ऍक्च्युली मका भरडा फायदेशीर आहे. तो किती प्रमाणात द्यायला पाहिजे आणि बाकीचं तुम्ही काय खाद्य देता? नुसताच मका भरडा जर दिला आणि मका भरडा म्हणजे भरडलेला किती आहे? आता उदाहरणार्थ काही शेतकरी मिक्स करून देतात 10-15% फायदेशीर असू शकतो, परंतु भरडला किती टक्के आहे? जर मोठा जर मका व्यवस्थित भरडला नाही, मोठा राहिला, निश्चितपणे तो शेणातून निघून जातो. मग याचा अर्थ तो 100% पचत नाही. तर मका भरडा अतिशय कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण यंदा मकाचे रेट कमी आहेत. बरेचसे शेतकरी हे वापरायचा प्रयत्न करतात, परंतु त्याचं निश्चित असं प्रमाण बाकीचं काही खाद्य शेतकरी देतो आणि त्याची कॉस्ट किती येते त्याच्यावरती अवलंबून आहे. निश्चित त्या शेतकऱ्याने मला फोन करावा आणि तो काय बाकीचं खाद्य देतायत त्याच्यावरून आपल्याला प्रमाण त्याचं ठरवता येईल. परंतु नुसता मका भरडा देऊ नये एवढं मी या ठिकाणी सांगेन. अजून आपल्या अटेंडीज मध्ये राजेश म्हणून एक आहे ज्यांनी हँड रेस केलं होतं मगाशी. तर राजेशजी, तुम्हाला खाली माईकचं बटन दिसत असेल तर त्यावर क्लिक करून तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता आणि तुमचे प्रश्न लाईव्ह विचारू शकता. राजेशजी, राजेशजी, आय थिंक हा बोला राजेशजी. बोला ना. आय थिंक त्यांना इश्यू येतोय. तर एक सिरसटजी म्हणून होते, एक मिनिट. हा, सिरसटजी, तुम्हाला अलाउ टू टॉक केलेलं आहे, तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. माईकच्या बटनवर क्लिक करा. सिरसटजी, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, तुम्हाला अलाउ टू टॉक केलेलं आहे. खाली माईकचं चिन्ह दिसत असेल तर प्लीज त्यावर क्लिक करा आणि स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारा. ओके, त्यांना पण काही हो. डाकणे साहेब, एक प्रश्न होता. आवाज येतोय माझा ना? हो हो. हा, तर हे होतं जनरल की ओला चारा जो आहे त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये जर आपलं हे द्यायचं म्हणालं तर डोस बदलतो का त्याचं कसं कॉम्बिनेशन करता येऊ शकतं? ऍक्च्युली चारा हा जो कन्सेप्ट आहे, कोणताही ओला चारा, सुका चारा, हा खरा वजनावर दिला जावा प्रामुख्याने, बरोबर, आणि खाद्य जे हे दुधावर दिलं जावं. ओके. हा, सर्वसाधारणपणे जो चाऱ्याचं फॉर्म्युलेशन किंवा चाराचं वजन आहे ते आपण वजनावर हे करतो. त्याचा ड्राय मॅटर म्हणून एक कन्सेप्ट आहे. चाऱ्याचा निश्चित चाऱ्याचा दुधामध्ये एक मोठ्या प्रमाणात रोल आहे, परंतु मुख्य म्हणजे त्याचा फॅट मध्ये रोल आहे, एनर्जी मध्ये रोल आहे. जसं सुका चारा जो आहे जर मोठ्या प्रमाणामध्ये जर मिळाला तर निश्चितपणे आपल्याला फॅट वाढल्याचं दिसतंय. आणि आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे, पाण्याचं प्रमाण, ओला चारा जास्त आहे, तिथं फॅट कमी लागते. निश्चितपणे वजन किती आहे, आणि आजकाल वजन गाईचं काढणं अतिशय सोपं झालेलं आहे. किंवा मधुरच्या कोणत्याही प्रतिनिधीला कॉल केला डीलरच्या मार्फत किंवा डायरेक्ट काही, तर आम्ही त्या शेतकऱ्याला वजन सुद्धा त्या गाईचं काढून देतो आणि त्याप्रमाणे त्याला लिहून देतो. प्रत्येक गाईला किती चारा अंदाजे द्यायला पाहिजे. तंतोतंताने पण 5-10% मायनस झालं तरी हरकत नाही, पण चांगला रिझल्ट येतो जर मोजून दिला. अच्छा, शेतकऱ्याच्या तुम्ही दारात जाऊन हे करायचं, आपल्या टीम आहे आपली जी करते हे, म्हणजे सहकार्य करून करण्यासाठी? हो हो, त्यासाठी डॉक्टर्स आहेत आपले मधुरचे, जे शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करू शकतात. अगदी प्रत्येक गायीविषयी ते सांगू शकतात, परंतु खाद्याविषयी, खाद्याचं संतुलन कसं करावं किंवा कुठल्या स्टेजला काय आता देण्यात यावं त्याच्यासाठी. आणि जे मगाशी सांगितलं तुम्ही की म्हैस असेल किंवा आणि गाय असेल तर दोन्हीचं खाद्य वेगवेगळं असतं. असावं म्हणजे, पण काही बऱ्याच ठिकाणी असतं की
गायींचा गोठा आहे आणि 2 म्हशी आहेत किंवा कमी प्रमाणात आहेत, तर त्या ह्याच्यात सेम म्हणजे गायींचाच चारा यांना दिला का खाद्य त्यांना दिलं तर त्याचा खूप फायदा होणार नाही असं आहे का त्या प्रमाणात राहतात असा उपयोग? कसं आहे की इव्हन म्हशीच काय नुसत्या 10 गायी जरी आपण पकडल्या 10 गायीचं पोटेन्शियल वेगळं असतं प्रत्येक गायीचं. अच्छा. त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय असा आहे की एक तर त्या 10 गायीमध्ये सुद्धा आपण 2 गट केले पाहिजे. 15 लिटरच्या वरच्या 15 लिटरच्या खाली. तर खालची. हे एक आहे. आता राहिला प्रश्न म्हशीचा. म्हैस ज्या 2 म्हशी आहेत समजा वेगळ्या आहेत, निश्चितप्रमाणे जर गायी एवढाच आपण चारा दिला, गायी एवढंच जर खाद्य दिलं, निश्चितप्रमाणे ते गायी एवढं दूध देतील काय गॅरंटी त्यांची ब्रीडिंग कॅपॅसिटी किती आहे? बरोबर बरोबर. आणि आता कसं आहे की उदाहरणार्थ म्हशीचा आणि गायीचा मुख्य फरक काय आहे की दुधामध्ये ऑइलचं प्रमाण जे आहे म्हणजे फॅटचं जे प्रमाण आहे म्हशीमध्ये 6 ते 7% वर म्हशीचं फॅट असतं आणि गायीचं 3.5 ते 4% पर्यंत फॅट असतं. आता मला सांगा जर आपण सारखाच चारा दिला किंवा सारखंच खाद्य दिलं तर 6-7% फॅट तयार करण्यासाठी म्हैस नाही करू पुरणार शकणार नाही. तेवढं फॅट तिला मिळालं नाही निश्चितपणे त्याचा दुधावर परिणाम होणार आहे. तिच्या बीसीएस जे मी दाखवलं शेवटची स्लाइड बॉडी कंडिशन स्कोरवर परिणाम होणार आहे आणि तिच्या हेल्थवर परिणाम होणार आहे. परिणामी ती वेळेवर माझावर येणार नाही फक्त चारा खात राहील आणि दूध देत राहील. असं एक जनरल त्याच्यात असतं. ठीक आहे. पुढच्या प्रश्नानंतर एक मला अनाउन्स करायचं होतं. पोल आपण लॉन्च करूया का? हो घ्या ना. पोल हो. तर सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्हाला समोर पोल दिसेल म्हणजे काही 2-3 प्रश्न दिसेल तर फक्त त्याला येस किंवा नो असा चूज करून सबमिट करा. थँक्यू. आपण चर्चेच्या शेवटी ढाकणे साहेबांचे डिटेल्स आपल्याला शेअर करणार आहोत, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. तरी काही प्रश्न पडले तरी तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकता. ते तुमचे काही शंका असेल त्याचे नक्कीच मार्गदर्शन करतील. आपलं लेक्चर मध्ये जी काही माहिती दिली त्याच्याबद्दल बी काही असेल इम्प्रुव्हमेंट नवीन काही टॉपिक लोकांना शेतकऱ्यांना पाहिजे असेल किंवा या भागामध्ये मी आहे आमचे प्रतिनिधी जवळपास सर्वच भागात आहेत. प्रामुख्याने नगर, नाशिक, पुणे, धुळे, जळगाव, बीड या भागामध्ये आहे. मी सध्या नगरला आहे तर नगर जवळपास असेल तर खूपच चांगलं. आमचे डॉक्टर्स पण आहेत आणि धुळ्याला आमची फॅक्टरी आहे. निश्चित आम्ही पोहोचू महाराष्ट्र मध्ये कुठेही कॉन्टॅक्ट केलं. राजस्थानमध्ये सुद्धा आम्ही आता ओपनिंग केलेलं आहे. राजस्थानमध्ये कोटाची जागा आहे तिथं आम्ही हेडक्वार्टर केलंय. आमचा एक अतिशय अनुभवी मुलगा त्या ठिकाणी सर्व्हिस देतो शेतकऱ्यांना. शेतकरी कॉन्टॅक्ट करतील अशी अपेक्षा आहे आणि बॅलन्स स्पीड बद्दल आपल्याला चांगली जागृती करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये. जसं मी पंजाबचा अनुभव सांगितलं. हा व्हिडिओ आपल्या फेसबुकलाही आहे, नंतर परत बघायचा असेल तर फेसबुकच्या पेजवरही आपल्याला बघता येईल. मधुर फीडच्या पेजवरही तो पेज पोस्ट करूयात आपण, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना त्याला परत बघायचे असेल ह्यातले काही स्लाइड्स तर ते बघता येतील. हो निश्चित. आणि अजूनही कुठला विषय असेल की शेतकऱ्यांना वाटते की या विषयावर करावेत तसे पण तुम्ही डायरेक्ट कळवलं तरी चालेल. हो. या ठिकाणी शेवटचं मी 1 मिनिट बोलतो. हो. आता विशाल आणि मॅडम सर्व किसान टीम म्हणजे विशालने मला संपर्क केलेला तर अतिशय चांगली सुरुवात आपली झाली असं मी समजतो आणि किसान सर्व टीमचे त्यांचे सर्व वरिष्ठ आमचे मधुरचे सर्व सिनियर्स खास करून आमचे डॉक्टर वैद्य जे मला नेहमी मार्गदर्शन करतात, डॉक्टर मसळी असतील, महाराष्ट्रातले सर्वच जसं मी सुरुवातीला सांगितलं गेल्या 22 वर्षामध्ये नेहमी आम्ही चर्चा करत असतो फील्डवर ऑन फोन या सर्व माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये पशुपालनामध्ये संतुलित पशु आहार खास करून या विषयावर निश्चितपणे एक मोठा एक भूमिका बजावू शकतो मधुर फीड म्हणून असं मला वाटतं. सर्वांचे आभार, धन्यवाद. नक्कीच मी पण ढाकणे यांचा आभार मानतो.
आणि आणखी बरेच आपण याच प्रकारचे मार्गदर्शन चर्चासत्र आपण ठेवूयात आणि शेतकऱ्यांना त्यातून जास्त लाभ होत राहील आणि नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना करून देऊयात आपण.